लोकशाहीचा कणा म्हणजे मतदान आहे आणि सध्या लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाचा जो आहे तो कार्यक्रम सुरू आहे। आज सध्या मी आहे रोहिणा जिल्हा परिषद गट व आटोळा पंचायत समिती गटामधील आटोळा या गावी। आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आज संपन्न होत आहे। मतदानाची प्रक्रिया आपण लागलीच पार पडताना दिसत आहे। आतमध्ये कॅमेरामॅनला विनंती करतो की मतदानाच्या रांगासुद्धा लागलेल्या आहेत आणि एकंदरीत मतदान अत्यंत सुरळीत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये पार पडताना दिसते। माझ्यासोबत काही वयोवृद्ध मतदार आहेत। दादा क्या नाम है आपका? नाम बोलो आपका नाम। मुस्तफा कितनी उम्र कितनी है? अरे गया स्कूल की भर्ती को। 100 के आगे गए? हाँ, भर्ती हुई। भर्ती हुए? अच्छा, तो मतदान करे क्या? हाँ ओके, ऐसा दिखाओ उधर, उंगली दिखाओ, ऐसा ऐसा दिखाओ। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की दादाच्या हाताची शाई पाहावी। खरं तर यांचं मतदान दाखवण्यामागचा एकच उद्देश आहे की वयोवृद्ध असून 100 वर्ष वय असून सुद्धा त्यांनी मतदानाचा अधिकार जो आहे तो आपला बजावला आहे। माझ्यासोबत आजी आहेत। आजी, काय नाव आहे तुमचं? पार्वता तुमचं नाव? शिवा किती वय आहे तुमचं? आम्हाला काकूला तरी अंदाजे 50-60च्या पुढं? हा 65, म्हणजे 65 ते 70 वर्ष वयाच्या आजी आहेत ह्या। मतदान केलं का हा केले तुम्ही? केलं माय काय सांगता लोकांना तुम्ही आता ह्याच्या माध्यमातून? केले केलं, बर। तुला मतदान आहे बाळा? नाही। ठीक आहे, माझ्यासोबत अजून काही आजी आहेत। आजी, काय नाव आहे तुमचं? भागीरता मतदान केलं का? बर। व्यवस्थित सगळी बंदोबस्त वगैरे व्यवस्थित आहे? प्रशासनाने आपली सोय व्यवस्थित केली आहे? हा हा बर बर। अपंग लोकांना व्हीलचेअर सुद्धा आतमध्ये ठेवण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर रॅम्प सुद्धा केलेले आहेत। एकंदरीतच या आटोळा गावामध्ये जे आहे ते या बूथवरती मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडताना दिसते। काय सांगाल या माध्यमातून लोकांना? मतदान केलं म्हणून सांग तुम्ही काय सांगणार? मतदान केलं मतदान केलं, पण लोकांना मतदान करायला सांगा की। सांगितलं की सांगून बाया घेऊन आल्या गलीतल्या सगळ्या गणितला घेऊन आला? बर 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 बर। मग बायला सुद्धा घेऊन अपंग बाईला सुद्धा क्या खाना क्या हो गया आपको? कुछ नहीं कुछ नहीं। मतदान करे क्या? अच्छा, मतदान करे दिख रहा है क्या सब? अच्छा हो, हाँ हाँ हाँ, ठीक है। तो ऐसा उंगली दिखाओ, सब बोट दाखवा आजी। तर हे जवळपास ह्या ज्या मतदारामध्ये हा एक वेगळा जोश आपल्याला दिसतोय। एकंदरीतच यावर्षी महिला मतदारांचा टक्का वाढतोय की काय असे वाटतंय, कारण प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या ठिकाणी मतदारांचा टक्का जो आहे त्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त दिसतोय आम्हाला। जवळपास 14 खेडे आम्ही 14 बूथ फिरलोय, पण 14 बूथमध्येही महिलांचं संख्या जरा जास्त दिसते। त्यामुळं त्याच्यामुळे जास्त संख्या लाडक्या बहिणीमुळे जास्त संख्या बायाची हो लाडक्या बहिणीमुळे बायांची संख्या वाढली। संख्या वाढली हा लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीवर सगळ्या लाडक्या बहिणी चालत काही? सगळ्या लाडक्या बहिणी येतात बर बर। लाडकी बहीण आहोत आम्ही आणि लाडक्या बहिणीमुळे ही लाडक्या बहिणीची संख्या वाढली असं म्हणते। एकंदरीत असो, परंतु महिलांचा मतदानाचा जो टक्का आहे तो टक्का वाढताना दिसतोय, महिलांचा सहभाग जास्त दिसतोय। त्यामुळं लागलीच उद्याचा दिवस जरी खंड असला तरी परवा मतदानाची जी आहे ती मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर समजणार आहे की आपल्याला नेमका कोणता उमेदवार येणार आहे। परंतु एकंदरीतच यावर्षी जे आहे ते मतदानासाठी सर्व मतदार उत्सुक असताना दिसत आहेत। त्यामध्ये महिलांचा अग्रगण्य सहभागसुद्धा आपल्याला दिसतोय। पाहू शकता अत्यंत सुरळीत आणि कायदा व सुव्यवस्था चौकटीमध्ये राहून मतदानाची प्रक्रिया पार पडताना दिसते। एकंदरीतच मतदार जे आहेत ते लाईनमध्ये एकदम शिस्तीमध्ये आपलं मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। प्रशासनाने बाहेर बोर्डवरती डमी बॅलेट पेपरची एक व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून कोणत्या उमेदवाराचं चिन्ह किती नंबरला आहे हे समजावं, उमेदवाराचं नाव काय, बूथ प्रमुख म्हणून बूथचे काही आतमध्ये बसलेले आहेत जे की मतदारांना ते मदत करत आहेत की नंबर कुठल्या नंबरला आहे, काय नंबर आहे, अनुक्रमांक कोणता आहे हे शोधून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि मतदारांना मदत करत आहेत। मतदारांचा जो टक्का आहे तो वाढतोय। आता मतदानासाठी सुद्धा काही महिला जात आहेत। काय सांगाल ताई, मतदानाला जाते का? हो मतदान बर बर बर। उशीर केलात मतदान करायला? थोडा उशीर झाला उशीर झाला। या वर्षी महिला जास्तच आहेत मतदानाला? हो महिला जास्तच आहेत हा, प्रत्येक वर्षीपेक्षा महिलांचा सहभाग जास्त दिसतोय। हो हो बर बर। मतदानाची प्रक्रिया चालू आहे, मतदान करा हो हो आणि सगळ्यांना मतदान करायला सांगा। हो 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 बर। तर एकंदरीतच महिलांचा सहभाग हा जास्त आहे आणि यावर्षी मतदान जास्त होईल असं शंका कुठं चालला हो? केलं नाव का इतक्या वेळ? नाही मग करावं का? काय केलं? बसलो होतो निवांत।
हा चला जेवण करून आलाव का? चला आहे ना बर बर जेवण करून आलाव का? हा जेवण जेवण करून आलात का? आलो हा ठीक आहे. तर जे वृद्ध मतदार आहेत, वृद्ध मतदारांना सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जे ज्यांना चालता येत नाही अशांसाठी व्हीलचेअरची सुद्धा सुविधा प्रशासनाने यावर्षी केलेली आहे. एकंदरीतच मतदान हे सुरळीत पार पाडताना आपल्याला दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट खैम शेखसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, आटोळा.